परफेक्ट केस केलायस तू. यु नो व्हॉट, बॅलन्स शीट वरची लोनची फिगर बघून ती इतकी काही घाबरली आहे, टेल यू. घाबरणारच. मान गए बॉस, क्या बात है. आता ही चाळवाली बॅक टू पॅव्हली. ओके. अजून झोपला नाहीस? नाही, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. मला पण. ओके, बोल. अनुज, आपल्या कंपनीवर कोटींचं लोन आहे? हो. एवढी मोठी गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली लग्नाआधी? अनुज, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कुसुम, बिझनेस मध्ये ही गोष्ट नॉर्मल आहे. काय म्हणजे हे एवढं मोठं घर, नोकर चाकर, गाड्या, हे सगळं लोनवर? बिझनेस असाच रन करतात. एवढे लोन्स घेऊन? कुसुम, नवीन प्रोजेक्टची सुरुवात लोन घेऊनच करावी लागते. आत्ता मी जे नवीन प्रोजेक्ट पाहतोय त्या सगळ्याची लोन प्रोसिजर तूच पूर्ण केली आहेस ना? हो, पण मला वाटलं बाय द वे, मला सांग, तुला हा प्रश्न आज असा अचानक का पडला? पण मी कामासाठी लास्ट फायनान्शियल इयरची बॅलन्स शीट टॅली करताना मला हे कळले. अनुज, ही गोष्ट हसण्यावर नेण्यासारखी नाहीये. कुसुम, बिझनेस कसा रन होतो हे कळल्यानंतर टेन्शन नाही येणार तुला. मुळात मला लोन घेणंच पटत नाही. वेट अ मिनिट. तुम्ही जरा इथे येता का? नाही, तुम्ही दोघेही या प्लीज. काय ग, काय झालं? अनुजनी का बोलावलं? हा, काही झालंय का? तुला बरं वाटत नाहीये का? नाही, तसं नाही. मग हा काहीतरी बोलला आई तुला? आई आई काय झालंय? जरा शांत हो. बाबा, कुसुमला असं वाटतंय की आपण बिझनेससाठी जे काही लोन घेतलंय ते सगळं आत्ताच्या आत्ता नील केलं पाहिजे. कारण एवढं मोठं लोन ही खूप मोठी फायनान्शियल रिस्क आहे असं वाटतंय तिला. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता तुम्हीच समजवा. सुहासिनी, आता तूच समजव तुझ्या सुनेला. कुसुम, मी लग्न होऊन घरात आले ना तेव्हा यांचा बिझनेस नुकताच सुरू झाला होता. तेव्हा मला सुद्धा तुझ्यासारखं हे असं लोन बिन सारख्या गोष्टींचं भयंकर टेन्शन यायचं. पण आता तर ह्यांच्या पाठीशी 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. हे खरंच असे काही चुकीचे निर्णय घेतील असं वाटतंय तुला? कुसुम, तू बँकेत जॉब करायचीस. आता मला सांग, बँकेत किंवा एखाद्या फिनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये कोणाला लोन देतात? ज्यांची रिपेमेंट करण्याची कॅपॅसिटी असते त्याच लोकांना, बरोबर? एखादा बिझनेसमन जेव्हा नवीन प्रोजेक्ट सुरू करतो तेव्हा तो लोन काढूनच करतो. अगं, कारण मोठी इन्व्हेस्टमेंट असते. काही वेळेला टॅक्स रिबेट मिळतो, काही गव्हर्नमेंट पॉलिसीचा फायदा होतो. असंख्य गोष्टी असतात, तुला एका दिवसात नाही कळणार. हो, पण आपण एवढे कॅश ट्रान्झॅक्शन्स करतो. आमच्या बँकेतले एक क्लायंट होते, तेही असेच कॅश ट्रान्झॅक्शन्स करायचे. एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये ना इन्कम टॅक्स रेड पडली, तेव्हा त्यांचे बरेच काळे धंदे बाहेर आले आणि त्यांचे सगळे अकाउंट सील केले. कुसुम, आर यू मॅड? तुला माहिती आहे मार्केटमध्ये आपलं काय रेप्युटेशन आहे? क्लायंट, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन या सगळ्यांचा विश्वास आहे आपल्यावरती. आपण जेवढा इन्कम टॅक्स भरतो ना तेवढा दुसरा कुठलाच बिझनेसमॅन इन्कम टॅक्स भरत नाही. जरा रिसर्च करून बघ. अनुज, आवाज कमी. बिझनेस मधले हे एवढे सगळे बारकावे हिला कसे माहीत असतील? आई, पण मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तिला समजतच नाहीये. मग पेशन्स ठेवून समजावत राहायचं. आई, तू परत तिचीच बाजू घेतेस. अरे, तुला प्रत्येक वेळी माझीच चूक दिसते का? अनुज, तुझा राग माझ्यावर आहे. प्लीज, आईला काय. कुसुम, तू बिझनेस कसा ऑपरेट होतो हे जरा समजून घे. मी तुला समजावून सांगेन 100 वेळा, पण तू हे छोट्या मोठ्या गोष्टींवरून जे टेन्शन घेतेस ना त्याने इरिटेट झालोय मी. कुसुम, तुम्ही दोघेही हा विषय जास्त खेचू नका, ताणू नका. कुसुम, तुझ्या मनात काही शंका असतील मला विचार, सुहासिनीला विचार, आम्ही क्लिअर करू. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? हो बाबा. मग काळजी करू नकोस, काही होणार नाही. गुड नाईट. गुड नाईट.
गुड नाईट. सॉरी. झालं तुझं डोकं शांत? तुला अजूनही काही डाऊट्स असतील तर प्लीज आत्ताच क्लिअर कर. अनुज, प्लीज माझ्यासाठी एक गोष्ट करशील? हो बोल. माझ्याकडे बघून म्हणशील की तू माझ्यापासून खरंच काहीच लपवत नाहीयेस. तुझा शब्द पुरेसा आहे माझ्यासाठी. कुसुम, मी तुझ्यापासून कुठलीही फिनान्शियल गोष्ट लपवलेली नाहीये. मी या सगळ्या बाबतीत तुझी अजिबात फसवणूक केलेली नाहीये कुसुम. ओके? फायनान्शियल गोष्ट लपवली नाहीये म्हणजे याने दुसऱ्या कोणत्या गोष्टीबद्दल मला तुम्हाला कुसुमच्या वागण्याचं एवढं हसू येतंय? अगं ही सिच्युएशन हँडल करताना अनुजची जी काही धावपळ झाली आहे ना, ते बघून मला हसायला येत आहे. त्याचा चेहरा बघून मला आपले जुने दिवस आठवले. आत्ता कुसुम घाबरली होती तशी मी तेव्हा घाबरायचे ना. आणि म्हणूनच कुसुमला समजावून सांगण्याची जबाबदारी तुझी आहे. हो, पण तोपर्यंत अनुजनी पेशन्स ठेवायला हवा. अगं होईल, त्याला सवय होईल. हो. हम्म. आज कुसुम ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली ना, ते बघून मला आणखी टेन्शन येत आहे. साधं बिझनेस लोन बद्दल कळल्यानंतर तिला एवढा मोठा धक्का बसलाय. मग आपण तिला सून म्हणून का पसंत केली हे जेव्हा तिला कळेल तेव्हा मला वाटतं तिला हे कळण्याआधी आपण स्वतःहून तिला सांगून टाकायला हवं. तिला कळायला जितका जास्त उशीर होईल तितकं तिला समजावणं कठीण जाईल. आपण बोलू तिच्याशी. मला तर खूप टेन्शन येत आहे. ती बिचारी हर्ट झाली तर त्यातून काहीतरी अनर्थ नको घडायला. असं काही घडणार नाही. कुसुम मॅच्युअर्ड आहे. आपण समजावून सांगू तिला. हो, पण लवकर सांगूया ना. निदान त्या दोघांना एकमेकांना समजून घ्यायला थोडी मदत होईल. खरं तर मी कुसुमला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिचा निरागस चेहरा बघून माझी हिंमतच नाही होत. येस राहुल, हाऊ आर यू? लग्नानंतर गायबच झालं. नो फोन्स नो मेसेजेस. अरे तुला मी बोललो होतो ना आमच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल. त्यातच जरा बिझी आहे. तू बोल. अरे तू आपल्या राइडर्स ग्रुप के मैसेज नहीं वाचलेस का? नाही. ब्रो गोवा प्लान चल रहा है यार. परसों सुबह जल्दी निकलना है. तेरी बाइक का क्या हाल है? बाईक एकदम फर्स्ट क्लास आहे. मी इथे नव्हतो पण काकाने मस्त मेंटेन करून ठेवली एकदम. दैट्स ग्रेट. सो तू आ रहा है ना? इतक्या शॉर्ट नोटीसवर नॉट पॉसिबल. कम ऑन यार अनुज. आपले नेहमीचे प्लॅन असे असतात, तुला माहिती आहे ना. अगदी 11 तारला. मला एक सांग, वहिनीला घाबरतोस का रे? वहिनीशी आम्ही बोलतो ना. नो वे. हे बघ, आता ऑफिसमध्ये खूप काम चालू आहे त्यामुळे खरंच शक्य नाही आता. कम ऑन यार. ही रायडर्स ग्रुपची आयडिया तुझी होती. अरे यूएस वरून आल्यावर तुझी फर्स्ट ट्रिप प्लॅन करतोय आपण. त्याची कोस्टल ट्रिप यार. आय नो राहुल, ही माझ्यासाठी एक ड्रीम ट्रिप होती, पण आता शक्य नाही आहे रे. अनुज मेरे दोस्त, लग्नानंतर मित्र बदलतात हे मला माहिती होतं, पण तू तर महिन्याच्या आताच बदललास. राहुल प्लीज, आता या सगळ्यात लग्न आणू नकोस तू. कमाल करता यार. इंडियात असताना तू एक पण ट्रिप मिस नव्हती केलीस. अगदी लास्ट मिनिट प्लॅन असला तरी सुद्धा. एक काम करतो, वहिनींना कन्व्हिन्स करायला आम्हीच येतो घरी. तर वहिनी काय आयुष्यभर तुझ्यासोबतच असणार ना. शट अप यार राहुल. काय लावलेस हे वहिनी वहिनी वहिनी? कोण वहिनी? चिल ब्रो, चिल चिल. अरे एवढं रागवायला काय झालं? लग्नानंतर असे हसी मजाक चालतातच ना. नॉर्मल केस मध्ये चालत असेल. इथे मी लग्न का केलंय माझं मला माहिती. अरे लग्न झाल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटतं. हॅलो अनुज. हॅलो हॅलो.
मी वहिनी आल्या का रे? म्हणून सांगत होतो लग्न करू नकोस. ऐकलं नाहीस माझं? राहुलचा फोन होता. तुला आठवतंय आपल्या लग्नात आला होता तो? कुसुम प्लीज तू सगळं मार्गाला लागतंय असं वाटत असतानाच या दोघांमध्ये काहीतरी बिनसतं. इतके दिवस यांच्या सांगण्यावरून गप्प बसले मी, पण आज डोक्यावरून पाणी गेलंय. घरात सगळ्यांना या दोघांमधलं टेन्शन जाणवतंय. कुसुमशी बोलायला हवं. बिचारी, तिचा कोंडमारा मला आता सहन होत नाहीये. काय काम आहे? सांगतो. बाबांना त्यांच्या सुनेसाठी इन्व्हेस्टमेंट करायची. त्यासाठी या पेपर्सवर सह्या हव्यात. मी केल्यात, तूही कर. मी नाही करणार यावर सही. का? कारण माझी खूप साधी अपेक्षा आहे माझ्या नवऱ्याकडून, आणि मी ती तुला मागे सांगितली आहे. मग काय हवंय तुला? फार काही नाही रे. माझ्या नवऱ्याने मला समजून घ्यावं. मी जसा तुला समजून घेण्याचा प्रयत्न करते, थोडा प्रयत्न निदान तू तरी करावास. दिवसभरातून किमान 15 मिनिटं माझ्या बरोबर बसून मनातलं सगळं शेअर करावंस. शक्य झालं तर किमान एक चहा किंवा कॉफी माझ्यासोबत घेऊन माझ्या बरोबर बोलावंस. बस. कुसुम, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हे तुझ्या फ्युचर सिक्युरिटीसाठी आहे. कुसुम, पैसा असेल ना तर सगळ्या गोष्टी आनंदात करता येतात. हे बघ अनुज, मला एक गोष्ट कळलीये. आपल्या कोणाचीही लाईफ परफेक्ट नसू शकते. कधी पैसा कमी असतो तर कधी आपल्या माणसांची साथ नसते. त्यामुळे बाप्पानी जे आपल्याला दिलंय ना त्यात समाधान मानून आनंदात राहायला शिकलं पाहिजे. बस. हिची समजूत काढणं इम्पॉसिबल आहे. काय करू? आई, बाबा, सॉरी, पण तुम्ही मला या कुसुम, तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना? मग या पेपर्सवर सह्या कर. अगं, तुझ्या भविष्याची तरतूद आहे ही. बाबा, मला माहितीये पैसा गरजेचा आहे, पण आता माझ्यासाठी तो महत्वाचा नाहीये. तू दडपण घेऊ नकोस तू. आणि मला माहिती आहे, न मेहनत करता मिळालेली गोष्ट तुला आवडत नाही, पण ही तुझ्या हक्काची गुंतवणूक आहे असं आम्हा दोघांनाही वाटतं. आणि म्हणून म्हणतो, या पेपर्सवर सह्या कर. वा कुसुम, वा. खरंच खूप ग्रेट आहेस यार तू. मगाशी मी तुला एक्झॅक्टली हेच सांगत होतो ना, त्यावेळी का नाहीस केली सही? अच्छा, तुला आईबाबांची आत्ता जी काही सिंपथी मिळालीये ती मिळावी म्हणून हेच हवं होतं ना तुला? अनुज, हिने आता सह्या केल्या ना, मग चर्चा नको. आई, तू प्लीज मध्ये बोलू नकोस. बाबा, तुम्ही काय म्हणाला होतात? कुसुम आजच्या जनरेशनच्या मुलींसारखी नाहीये. बरोबर बोलला होतात तुम्ही. उलट कुसुम त्या मुलींपेक्षा जास्त डेंजरस आहे.
तुला माझ्या वागण्याचा जो अर्थ काढायचा आहे तो तू काढू शकतोस. माझ्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तू माझ्याशी लग्न का केलंस? कुसुम, तू विषय बदलतीयस. नाही, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं तुला उत्तर मिळेल. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्याशी लग्न का केलंस तू? मगाशी मी तू सांगितल्यावर पेपर्सवर साईन नाही केली म्हणून तुझा इगो दुखावला गेला का? आई बाबांचा मान राखण्यासाठी मी या पेपर्सवर सही केली. आता कळलं माझ्यासाठी या पेपर्सची काय किंमत होती ती? आता तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का केलंस माझ्याशी लग्न अनुज? चूक झाली माझी. तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केलीये मी. मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं कारण माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. वहिनी प्लीज नको जाऊस ना. हवं तर ना मी ब्रोशी बोलेन. कुसुम, तू 4 दिवस माहेरी राहा. हो? सुहासिनी, फक्त 4च दिवस. अनुज शांत झाल्यावर मी त्याच्याशी बोलेन. वेद, तू कुसुमला माहेरी सोडशील? नको बाबा. वेद काका सोडायला आले तर कदाचित घरच्यांना संशय येईल. मी जाते. ठीक आहे, पण तुला ड्रायव्हर सोडायला येईल. एकटीनं घरी जायचं नाही. नाही, पण सरनोबतांची कुठलीही सून याआधी कधी अशी घराबाहेर पडली नाही म्हणून. हो, पण सरनोबतांच्या घरातला कोणताही पुरुष अनुजसारखा वागला नाहीये. सुहासिनी, पेशन्स ठेव, होईल सगळं ठीक. मला प्रॉमिस कर कुसुम, तू 4 दिवसांच्या वर माहेरी राहणार नाहीस. नाही राहणार ना? मी तुझी वाट बघेन. कुसुम आजच्या जनरेशनच्या मुलींसारखी नाहीये. उलट कुसुम त्या मुलींपेक्षा जास्त डेंजरस आहे. कुसुम, तू ना देवाचे आभार मानायला पाहिजेस. तू कधी इमॅजिनही केलं नसशील इतकं जास्त सुख मिळालंय तुला माझ्याशी लग्न झाल्यामुळे. सकाळपासून कावळा ओरडतोय. कोण येणार आहे काय माहित. नको, आता पाहुणे नको. हे तुम्ही बोलताय. सगळ्यांना आग्रह करून बोलवत असता. कोणी आलं की काय करू काय नको असं होतं. हो, अगं पण ते आपल्याला आवडणारी माणसं येणार असतील तर. अहो,
कुसुम आलीये. कशी आहेस बाळा? आणि हे काय एवढी मोठी बॅग? इथून तुम्ही दोघेही कुठे बाहेर जाणार आहात का फिरायला? अहो थांबा, तिला श्वास घेऊ दे जरा. चेहरा उतरलेला दिसतोय, दमली असेल. थोडा आराम करू दे, मग विचारा तुम्हाला काय विचारायचं ते. आई बाबांना खरं काय ते कळता कामा नये. काही झालं तर बाबांना हा धक्का सहन होणार नाही. कुसुम, बाळा तू एकटीच आलीस? अनुजराव आले असतील ना सोडायला. अगं मग ते असे बाहेरूनच का गेले? त्यांना आत घेऊन यायचं ना. नाही, तो नव्हता आला. ते अनुजच्या नवीन प्रोजेक्टचं काम सुरू झालंय ना. पुढचे काही दिवस खूप हेक्टिक असणार आहेत, म्हणून माहेरी राहायला आलीयस होय? नक्की राहणार आहेस ना? नाहीतर ते कितीही बिझी असले तरी बायकोशिवाय करमत नाही असा फोन आला की जाशील निघून. काय वासंती, अगं फक्त नवऱ्याच काय घेऊन बसलीयस? हिच्या सासूबाईंना सुद्धा करमणार नाही ही नसल्यावर. काय हे? अगं मग असं डोळ्यात पाणी का तुझ्या? काही अडचणी का? हो, तसं काही नसेल. सासरी कितीही स्वर्गसुख असलं ना तरी माहेरच्या मायेची ओढ जास्त असते. समजू शकते मी. कुसुम, तुला सांगतो, तू लग्न करून सासरी गेल्यापासून वासंतीनं ह्या घरामध्ये तुला आवडणारा एकही पदार्थ खायला बनवला नाही. खरं सांगू, किती वेळा माझ्या मनात आलं की तुला एक वेळ सांगावं, ये मुक्कामी. पण नवीन लग्न झालेलं, मग कसं बोलवायचं ना? विश्वासानं ज्याचा हात धरला त्याचं माझ्यावर प्रेमच नाही. आमच्या नात्यातलं हे सत्य बाबांना कळलं तर त्यांना हा धक्का सहन होणार नाही. आता परत त्या घरी जाऊ शकत नाही. आमच्या लग्नाचं सत्य आई बाबांना सांगूही शकत नाही. मी काय करू? अनुज, लक्ष असतं तुझं. चल तिकडे बस. अनुज, काय झालं? बस, पाणी दे त्याला. अनुज, काय झालं काय तुला? अनुज, काय झालं? अरे काय झालं सांग ना. आई, काही नाही, शॉक लागलाय मला. शॉक? असा कसा लागला? काय करत होता? जास्त लागलं नाहीये ना? ठीक आहेस ना? आई, काही झालं नाहीये मला. तू पाणी घे. सांगत होते कुसुमला नका पाठवू, कोणीही ऐकलं नाही माझं. ती निघाली आणि लगेच अनुजला. अनुज, अरे काय हे? लक्ष कुठे असतं तुझं? तो फोन बाजूला ठेव, पायाखाली बघून चालतो. आई, काय झालंय तुला? आता तू मला काय? अनुज, आवाज खालती. तो आधी पुसून घे, बाकीच्या नंतर. आई, आय एम सॉरी, पण काय झालंय तुला? तुला नाही कळणार. पण आई, मी काय लहान आहे का? हं? प्रश्न लहान मोठ्याचा नाहीये अनुज, आणि कसला प्रश्न आहे तुला चांगलंच माहिती आहे. एक मिनिट. हाय राहुल. नाही, छोटासा ऍक्सिडेंट झाला होता. अरे घरातच. शॉक लागला होता मला. अनुज, राहुल राहुल राहुल, एक मिनिट. मी तुला कॉल बॅक करतो. आई, काय झालंय तुला? का असं विचित्र वागतेस? मी विचित्र वागतेय? अरे तुझी बायको घर सोडून गेली अनुज, तुला काहीच वाटत नाहीये का रे? आई, मी तिला सांगितलं नव्हतं घर सोडून जायला. हो, पण तू तिला अडवलं सुद्धा नाहीयेस. पण मी कसं अडवणार तिला? अनुज, ती तुझी बायको आहे. लग्न टिकवण्यासाठी दोघांनाही सारखेच प्रयत्न करावे लागतात. आई, तुलाही चांगलंच माहिती आहे. तुम्हा दोघांना वाटत होतं माझं लग्न कुसुम बरोबर व्हावं म्हणून. पण मी कोणाबरोबरही माझं पूर्ण आयुष्य असं मनाविरुद्ध नाही काढू शकत. आई, तुझं लग्न होऊन जेमतेम महिना होतोय अनुज. तुला हा सगळा पोरखेळ वाटला का रे? आई, आता लग्न झालंय आणि ते सस्टेन व्हावं म्हणून कॉम्प्रोमाइज करणं हे तुमच्या जनरेशनसाठी ठीक होतं.
आमचं एकमेकांवर प्रेमच नाहीये तर आम्ही एकत्र सुखात नाही राहू शकत. तरीही मी कुसुमला ऍक्सेप्ट केलं होतं. आता ती घर सोडून गेली तर तू मला ब्लेम करू नकोस प्लीज. पण कुसुम या घरातच राहणं किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना. मुळात तुझं आणि कुसुमचं लग्न आम्ही का लावून दिलं हे तुला आठवतंय ना. आणि नसेल तुझ्या लक्षात तर मी परत एकदा सांगते, नीट कान उघडे ठेवून ऐक. तुझ्या पत्रिकेत दोष आहे अनुज. तू 26 वर्षांचा झाल्यानंतर तुझ्या जीवाला धोका आहे आणि तो धोका टाळण्यासाठी आम्ही तुझं लग्न कुसुमशी लावून दिलं. कारण कुसुमच्या कुंडलीत अखंड सौभाग्यवती योग आहे. कुसुम तुझं कवच आहे अनुज. आम्ही कुसुमची पत्रिका गुरुजींना दाखवली तेव्हा ते काय म्हणाले माहितीये तुला. ते म्हणाले अनुजसाठी ही अशीच पत्रिका मी किती दिवसांपासून शोधत होतो आणि म्हणून आम्ही कुसुमला घरात आणलं. अनुज बाळा, आम्ही तुझे आई बाबा आहोत. काल रात्रभर आम्ही झोपलो नाही आहोत. हाच विचार करत होतो की कुसुमला आता परत या घरात कसं घेऊन यायचं. अरे तिचं पाऊलही घराच्या बाहेर पडलं नव्हतं तेवढ्यात तुला शॉक लागला. मागे सुद्धा कुसुम तुझ्या बरोबर होती म्हणून तुझा मोठा ऍक्सिडेंट होता होता वाचला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुसुमने या घरात परत येऊ नये असं तुला अजूनही वाटतंय. आणि जर तसं वाटत असेल तर कुसुमला आणायला मी जाते. आई थांब. मी सांगितलं नव्हतं कुसुमला घर सोडून जा म्हणून. तरी सुद्धा मी तिला आणायला जाणार आहे. तू नाही आलास तरी. आई अगं पण मी. अनुज प्लीज, मला यावर आणखी चर्चा नकोय. तू येतोयस की नाही तेवढं सांग. सुहासिनी, मी काल काय सांगितलं होतं, त्या दोघांना थोडा वेळ दे. आणखी किती वेळ द्यायचा. मला आता विषयाची परीक्षा बघायची नाहीये. आई ट्रस्ट मी, मला काही होणार नाहीये. तू स्वतःला गुरुजींपेक्षा मोठा समजतोस का रे. तुला भविष्य कळतं. आई ते काहीही असो पण ज्या मुलीवर माझं प्रेम नाहीये तिच्याबरोबर तुमच्या सांगण्यावरून लग्न केलंय मी. आणि आता त्याच कारणासाठी तिला घरी परत सुद्धा घेऊन यायचंय. कुसुम, ए बाळा, कुसुम, कुसुम, कुसुम बाळा. अगं अनुजराव आम्हाला न भेटता कसे गेले. त्यांची गाडी जाताना पाहिली आम्ही आता. काय झाले कुसुम. ही काही सांगणार नाही. तुम्ही अनुजरावांना फोन लावा बरं. त्याला फोन करायची काही गरज नाही. गरज नाही म्हणजे आम्हाला काय झालं ते कळायलाच हवं. हो अगं हे बघ बाळा, असं एकटीनं रडत बसून मार्ग निघणार आहे का. हं? तू सांगणार आहेस की अनुजरावांना फोन लावू आम्ही. तुम्ही लावा फोन त्यांना. हो ला. बोलूया. आई मी ते घर सोडून आले. काय. बोल. निघालास. हो. वहिनी आहे बरोबर. नाही, मे बी इथून पुढे कधीच नसेल. ब्रो पण. अहो थांबा. बाबा बसा तुम्ही. तुम्ही या बरं मागे. बाबा प्लीज. आणि बाबांना काय झालं. दादा बरोबर भांडण झालं का. हे परवडलं असतं. म्हणजे शहाणी मुलं वेड्यासारखी वागायला लागली ना की खूप त्रास होतो. ताईने त्रास दिला शक्यच नाहीये. बरोबर आहे तुझं. आमचं नशीबच असं आहे. सुख सतत हुलकावणी देतं. तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता मला. कसं सांगू, माझाही नाईलाज होता. ताई माझं काय चुकलं का.
माझ्यासाठी तू त्यांना तुझ्यावर ओढवून घेऊ नकोस. हल्लीच्या मुली तुम्ही, जरा काही बोलायची सोय नाही तुम्हाला. का संसार म्हटला की भांड्याला भांड लागायचंच ना. आई, ताईचा स्वभाव तुला माहितीये ना, ती अशी नाहीये. यावेळी चूक तुझ्या ताईचीच आहे. आधी जरासं खुट्ट जरी झालं तरी आपल्याला सांगायची ती. तर इथे येऊन एवढा वेळ झालाय पण एवढी महत्वाची गोष्ट तिने आपल्याला सांगितली नाही. अनुजराव आले नसते ना तर आपल्याला काही कळलंही नसतं. नशिबात सुखच नाही आमच्या. जीजू आले होते कधी आणि मला न रुपाली. भेटताच ते. दार लावून घे. वासंती, ही गोष्ट घराच्या बाहेर जायला नको. कुसुम, मला खात्री आहे माझी कुसुम कधीच चुकीचं वागणार नाही. ज्या अर्थी तिनं हे एवढं मोठं पाऊल उचललंय म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असणार. हो ना कुसुम? रुपाली, हं? तू जरा बाहेर जा. थांबू द्या तिला. मग बोल ना भडाभडा. बाबा, अनुज, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कुसुम. एवढ्या तेवढ्या कारणावरून घर सोडून यायला लागलं ना तर कोणाचंही लग्न टिकणार नाही. लग्न निभावून नेणं ही एवढी सोपी गोष्ट वाटते तुला? आई तू ताईला काही बोलू नको हा. जीजूंची चूक आहे. तुला कोणी विचारलंय? जिथे कळत नाही ना तिथे आपण बोलू नये. कुसुम, तुझ्या लग्नाला जेमतेम 1 महिना झालाय. एखाद्या झाडाची जागा बदलली ना तरी त्याची मुळं मातीत तग धरायला वेळ घेतात. काय देशमुख, चुकीचं बोलते मी? मला विचारू नकोस. मग एक काम करा, कुसुमच्या सासू सासऱ्यांना फोन लावा आणि तिच्या वतीनं माफी मागा. अनुजराव इथे तिला न्यायला आले होते तरी ही मुलगी गेली नाही. काय वाटलं असेल त्यांना? हे बघ, अशी हातघाईवर येऊ नको. मला थोडं कुसुमशी बोलू दे आधी. चुकीच्या गोष्टीत लेकीचा कैवार घेऊ नका. तुम्ही दोघही सारखेच आहात, हट्टी. मीच जाते नाही. आई, तुझी मान खाली झुकेल असं मी काहीच केलेलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. तसं नाहीये बाळा, पण संसारात बाईलाच ऍडजस्ट करावं लागतं. अनुजराव चुकलेही असतील, नाही म्हणत नाही मी, पण आज ते तुला न्यायला आले होते नाही. मग का नाही गेलीस त्यांच्या बरोबर? काय आहे तुझ्या मनात बाळा? कुसुम, अनुजचा ऍक्सिडेंट झालाय. त्याच्या डोक्याला खूप मार लागलाय. मी त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आलोय. थांब बाळा, मी येतो तुझ्या बाबा बरोबर. तुम्ही थांबा, मी आले. अगं ए,
चुकलं माझं. अनुज सोबत घरी जायला हवं होतं, म्हणजे त्याचा ऍक्सिडेंटच झाला नसता. अनुजवर येणारं प्रत्येक संकट फक्त कुसुमच दूर करू शकते. अनुजच्या ग्रहदशेवर कुसुम हे एकमेव उत्तर आहे. पण मग कुसुमने काय करायचं असेल? तुम्ही मला सांगा, मी कुसुमच्या माहेरी जाऊन तिला सांगते. हवं असेल तर मी तिच्या मदतीला थांबेन, मी तिच्या बरोबर ते व्रत पूर्ण करेन. हे व्रत कुसुमलाच पूर्ण करावं लागेल. बाप्पा, माझ्या नवऱ्यावर जे संकट आलंय त्यातून त्याला वाचवण्यासाठी मी गुरुजींनी सांगितलेलं व्रत पूर्ण करायला जाते. आशीर्वाद दे. एवढं सगळं घडल्यावरती कुसुमला हे कठीण व्रत करायला सांगणं योग्य नाही. कुसुम पुढे पदर पसरेन मी. अनुजसाठी तिला हे व्रत पूर्ण करण्याची विनंती करेन. अनुजसाठी मी हे व्रत पूर्ण करणार. सुहासिनी कोणाला फोन करतेस? कुसुमला. कुसुमची पर्स? याचा अर्थ कुसुम इथेच आहे. ही पर्स इथे ठेवून कुठे गेली? सुहासिनी हिला का फोन करते? कुसुम इथे आली होती आणि मी तिला अनुजला भेटू दिलं नाही. हे सुहासिनीला कळलं तर ॲट एनी कॉस्ट सुहासिनी कुसुमला भेटता कामा नये. सुहासिनी ऐक माझं. अगं ऐक माझं. नाही नाही, आपण आत्ताच्या आत्ता कुसुमच्या घरी जाऊया. ती फोन का उचलत नाहीये हे सुद्धा कळेल. जरा धीर धर, मी पुन्हा फोन करतो. नाही नको. अहो आता त्यात वेळ नको घालवायला. तुम्ही ड्रायव्हरला दुसरी गाडी काढायला सांगा. आपण तुमच्यापैकी कोणाचा ए निगेटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे का? हे बघा, मी काही ब्लड बँकेत फोन केलेत, तरी पण तुमच्या ओळखीत कोणाचा हा ब्लड ग्रुप असेल तर प्लीज ट्राय करा. ठीक आहे. जेपी, मला वाटतं देशमुखांच्या घरी जाण्यापेक्षा ब्लड डोनर शोधणं आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी कुसुमला पुन्हा फोन करतो. लावा, आता तिचा फोन कधीच लागणार नाही. स्विच ऑफ येतोय. काय? थांब, देशमुखांना फोन करतो. कुसुमचाच असेल बघा. अगं सरनोबतांचा फोन आहे. हॅलो. हा, अहो सरनोबत साहेब, अनुजराव कसे आहेत आता? आता ऑपरेशन सुरू झालंय, आम्ही सगळे इकडेच आहोत. मला द्या. हॅलो, जरा प्लीज कुसुमला फोन देता. म्हणजे ती तिकडे पोहोचली नाही अजून? कुसुम इथे आली आहे. अहो इथून तर केव्हाच निघाली आहे ती. मग गेली कुठे ती? मीही तिला पाहिलं नाहीये. नाही माझे. हॅलो देशमुख, तुम्ही काळजी करू नका. कदाचित कुसुम आली असेल हॉस्पिटलमध्ये, आमची चुकामुक झाली असेल. मी पाहतो आणि कळवतो. ठेवतो फोन. सुहासिनी, काळजी करू नकोस, कुसुम सापडेल. कुठे असेल ती? ती लवकर येऊ दे आणि माझ्या अनुजला लवकर बरं वाटू दे. आई, मी ताईला शोधायला जाते. तू थांब रूपा. एवढ्या रात्री एकटी कुठे जाणार आहेस? देशमुख आणि शशांक जातील. मला वाटतं आपण आधी पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंगची कंप्लेंट देऊया. पोलीस स्टेशन? वासंती, हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. आम्ही तिला शोधून येतो. काळजी करू नको. चल रे, चल. नाव काय म्हणाल बहिणीचं? कुसुम. कुसुम. कुसुम अनुज सरनोबत. बसा ना सर. अनुजरावांची तब्येत कशी आहे आता? ऑपरेशन करावं लागणार. अरे देवा. बापरे, कुसुम हॉस्पिटलला जायला निघाली होती. बाबा बाबा काळजी करू नका. कुसुमला आपण नक्की शोधू. हे बघा, काळजी करू नका. कमिशनर सरांचा फोन आला होता.
मुंबईतल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये मॅडमचा फोटो सर्क्युलेट झाला आहे. कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत अनुज सर? सिटी हॉस्पिटल सर. हॅलो, हां, मी इन्स्पेक्टर यादव बोलतोय. मला हॉस्पिटलचं संपूर्ण दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज हवं आहे, अर्जंट आहे. आणि तुम्ही कुसुम मॅडमच्या फोनचं लास्ट लोकेशन ट्रेस करा. साहेब, हे कंप्लेंट करायला आले होते त्याच वेळेस नंबर ट्रेसिंगसाठी दिलं. लास्ट लोकेशन हॉस्पिटलचंच आहे. हॉस्पिटल? हॉस्पिटलमध्ये होती, मग मग गेली कुठे? साहेब, तिथेच फोन बंद झाला. तिचा फोन बंद कसा झाला? नेहमी चार्ज असतो तिचा फोन, अचानक फोन बंद झाला, याचा अर्थ तिच्यासोबत काही. बाबा, असा विचार करायचा नाही. हा, तुम्ही शांत व्हा बरं. कुसुमचा अजूनही पत्ता नाही म्हणजे पोलीस काय करतायत? अगं, शोध घेणं चालू आहे. एवढा वेद काल रात्रीपासून पोलीस स्टेशन मध्ये आहे ना. डिपार्टमेंट मध्ये तुमच्या वरपर्यंत ओळखी आहेत, त्याचा उपयोग काय मग? एवढी सगळी माणसं मिळून एका मुलीला शोधू नाही शकत. अनुजवर आलेलं संकट दूर करण्यासाठी कुसुम हा एकमेव मार्ग आहे. हो, मला माहिती आहे. अगं, सगळेजण प्रयत्न करतायत. अहो, मग उपयोग का होत नाहीये त्याचा? सापडेल कुसुम, जरा धीर धर. तेव्हा ना कुसुमने व्रत सुरू करायला हवं होतं. गुरुजी काय म्हणालेत लक्षात आहे ना? जर व्रत पूर्ण नाही झालं तर. डॉक्टर, अनुज कसा आहे? ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण ब्लड लॉस खूप झालाय. अजूनही कंडिशन क्रिटिकल आहे. पेशंट शुद्धीवर येणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर काय? नाहीतर आपण पेशंटला गमावून बसू. सुहासिनी, तू काळजी करू नकोस. आपल्या अनुजला काही होणार नाही. अजूनही वेळ गेली नाहीये. कुसुमने अजूनही देवळात जाऊन व्रत करायला हवं. सुखरूप पोचलीस तू. थांब, आलेच मी. हे घे. जा, देवीचं दर्शन घे, तिची पूजा कर, तिची वटी भर आणि मग व्रताला सुरुवात कर. देवी तुझ्या पाठीशी आहे. काय बी व्हायचं नाही तुझ्या नवऱ्याला. उदो उदो वरदायिनी आई. आई, तुझ्याकडे मोठ्या आशेने आले. अनुजवर जे संकट आले ते दूर होऊ दे. त्यासाठी मी हे व्रत करतेय. ते पूर्ण करायला मला मदत कर. उदो उदो वरदायिनी आई. उदो उदो वरदायिनी आई. उदो उदो वरदायिनी आई. उदो उदो वरदायिनी आई. स्केच नाही, फोटो पाठवलेत. MG रोडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या ट्रेस झाल्यात. कुसुम सरनोबत. ओके साहेब, या दोघांनी काल रात्री कुसुम मॅडमला पाहिलंय. केव्हा, कधी, कुठे? पटापटा सांगायचं. अहो साहेब, आम्ही करत काय केलं नाही. ताईंना वरदायिनी आईच्या मंदिराच्या रस्त्यानं जाताना बघितलेलं. कोणतं मंदिर? हे पप्प्या सांग की. टेकडीवरचं मंदिर आहे साहेब. उदो उदो वरदायिनी आई.
हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी म्हणून घरून निघाली. कुसुम तिकडे कशाला गेली? मी बघतो जाऊन तिथे. सर आम्ही पण येतो. नाही नको, तू बाबांना घेऊन घरी जा. ते दमलेत, त्यांच्या गोळ्यांची वेळ झाली असेल. मी आलोच. हा बोल वेद. दादा, काल कुसुमला काही मुलांनी वरदायिनी आईच्या मंदिराजवळ जाताना पाहिलं. उदो उदो वरदायिनी आई. तर मी येतो. नाही तू नको येऊ, माझ्यासोबत पोलीस आहेत. मी कुसुमला घेऊनच परत येईन. ठीक आहे, मला कळव काय होतं ते. हो नक्की. काय झालं? सुहासिनी, काल कुसुमला काही मुलांनी वरदायिनी आईच्या मंदिराकडे जाताना पाहिलंय. वेद तिकडेच गेलाय. उदो उदो वरदायिनी आई. तुला काही नाही होणार बाळा. कुसुम तुला काही होऊच नाही देणार. तुम्ही जिला शोधताय ती इथं नाही. तुम्हाला कसं माहिती? सावित्रीनं तिचं काम केलं आणि गेली ती तिच्या सत्यवानाकडं. जा बाबा, तिथं शोध तिला. देवी तिला पावली, तिची कामना पूर्ण झाली. उदो उदो वरदायिनी आई.